आयरा चांदनीला विचारते, तू आदित्य राणाला ओळखते? चांदनी म्हणते, नाही, फक्त वर्तमानपत्रात वाचलंय. अनाथाश्रम, विधवाश्रम, कॉलेज, हॉस्पिटल सगळीकडे डोनेशन देतो. गरिबांची खूप मदत करतो. आयरा म्हणते, असं? मला पण त्याच्याबद्दल हे माहीत नव्हतं. तेवढ्यात हिराबाई बाहेरून ओरडत म्हणतात, चांदनी, चांदनी. चांदनी म्हणते, आली डायन. आयरा तू परत झोप, डोळे बंद कर. आयरा झोपली. चांदनीने तिच्यावर ब्लँकेट झाकलं. हिराबाई आत शिरते. अरे, ही मुलगी अजूनही शुद्धीत नाही आली आहे का? चांदनी म्हणते, नाही ताई. हिराबाई म्हणते, ठीक आहे. हां, हा घागरा मी ठेवते. हिला उठल्यावर सांग ना, आंघोळ करून हा घालून तयार व्हायला. तू पण तयार होऊन खाली ये. आज रात्री छोटा जल्लोष आहे. चांदनी म्हणते, ठीक आहे ताई. ती शुद्धीत आली की मी तयार करेन. हिराबाई जाते. चांदनी दरवाजा बंद करते. आयरा उठते. आयरा म्हणते, जल्लोष? कशाचा? चांदनी म्हणते, हा काही जल्लोष नाही. हिराबाईच्या कोठ्यावर जेव्हा नवीन मुलगी येते ना, तेव्हा तिची बोली लावण्यासाठी मोठमोठ्या श्रीमंत वासनेखोरांना बोलावलं जातं. तुझी ही बोली लागणार आहे. आयरा म्हणते, चांदनी, मला इथून बाहेर पडायचंय. वाचव मला. चांदनी म्हणते, घाबरू नकोस. याआधी मी 2 मुलींना पळवून लावलं आहे, पण रंगमहालातून नाही, त्याच्या आत येण्याआधी. आत एकदा आल्यावर फार अवघड होतं, पण मी मदत नक्की करीन. फक्त विचार करू दे. तोवर तू अंघोळ करून ये. तुझ्या तोंडावर अजून रक्ताचे डाग आहेत. आयरा तिला मिठी मारत म्हणते, थँक्यू सो मच चांदनी, आणि ती बाथरूममध्ये जाते. दुसरीकडे पोलिसांनी पनवेलमधील एका परिसरातील PCO शोधून काढला. तिथल्या CCTV फुटेजमधून हिराबाईचा चेहरा समोर आला. पोलीस, आदित्य, अंबर, सूरजने परिसरात चौकशी केली, पण कोणालाच हिराबाईबद्दल काही माहिती नव्हती. तिथले पोलीसही हिराबाईशी मिळालेली असल्यामुळे फारशी मदत मिळाली नाही. तरीही आदित्यने हार मानली नाही. सूरज म्हणतो, आता काय करायचं? त्या बाईने आयराला कुठे नेलं? आदित्य म्हणतो, दुसरा एक मार्ग आहे. इन्स्पेक्टर, तुम्ही ॲम्ब्युलन्सचा शोध घेतला का? कोणत्या हॉस्पिटलचा होती? ड्रायव्हर कोण होता? इन्स्पेक्टर म्हणतो, सर, होय, ड्रायव्हर नितीश कुमार नावाचा होता. तो घरातून फरार झाला आहे. रात्रीच आपल्या गावी पळून गेला. आमचे ऑफिसर त्याच्या गावाकडे गेले आहेत त्याला पकडायला. आदित्य म्हणतो, लवकरात लवकर संपर्क साधा. त्यालाच माहिती असेल आयरा कुठे आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, हो सर, मिळताच आम्हाला माहिती देईल. मुंबईच्या एका कॉलनीत गल्लीमध्ये मुलं खेळत होती. एका 3 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून 42 वर्षांची एक सुंदर, गोरी, ब्राऊन डोळ्यांची, मेंटेन फिगरवाली बाई काळी साडी नेसून, पदर कमरेत अडकवून गच्चीतून मुलांना खेळताना बघत होती. खेळताना एक मुलगी पडली. अरे कुहू बेटा, सांभाळून. लागलं का गं? कुहू म्हणते, डोंट वरी अग्नी आंटी, मला नाही लागलं. मी तुमच्यासारखी स्ट्रॉंग आहे. अग्नी म्हणते, व्हेरी गुड. आत ओरडून म्हणते, रज्जो, पोहे झाले का? पटकन घेऊन ये. फुटबॉल मॅच संपेल. एका 32 वर्षाच्या सुंदर बाईने काळा प्लाझो आणि पांढरा कुर्ता घालून 2 प्लेट पोहे घेत गच्चीत येऊन टेबलवर ठेवली. रज्जो म्हणते, घे दीदी पोहे, आणि हा मॅच तर थोड्या वेळात संपेल, पण खरा मॅच आपण रात्री खेळायचा आहे. अग्नी म्हणते, म्हणजे मी तुला दिलेलं काम? रज्जो म्हणते, हो, तुम्ही निशूला सांगितलं होतं ना लीलाबाईंना सांगावं हिराबाईच्या कोठ्याचा पत्ता शोधायला. तो शोधला आहे. कळतंय आज रात्री तिथं जल्लोष आहे. एक नवीन मुलगी बोलीसाठी आली आहे. अग्नी म्हणते, नाही, हिराबाईने खूप मुलींचं आयुष्य बर्बाद केलंय. आता कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही. आज रात्री हिराबाईच्या आयुष्याचा शेवटचा जल्लोष असेल. त्यानंतर तिला जेलमध्ये जावंच लागेल. सगळ्यांना सांग तयारी करायला लागा. असं म्हणत ती खोलीत जाते. रज्जो म्हणते, ताई पोहे तरी खा. अग्नी म्हणते, नाही, उद्या खाऊ, जेव्हा निवांत बसू तेव्हा. असं म्हणत ती आत निघून गेली. रज्जो तिच्याकडे पाहत राहिली. सकाळचे 8 वाजले होते, पण अजूनही ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती. सूरज रात्रीपासून घरी गेला नव्हता. त्याने आपला मोबाईल सायलेंटवर ठेवला होता, जेणेकरून घरी कुणाचा फोन आला तरी त्याला त्रास होणार नाही. त्याच्या घरून खूप फोन आले होते, पण सूरजने मुद्दाम होऊन ते उचलले नव्हते. मात्र सकाळी सूरजने स्वतः एका कोपऱ्यात जाऊन कॉल केला. फोनच्या दुसऱ्या बाजूला त्याचे आजोबा अभिमानजी होते. ते संतापले होते. अभिमानजी स्पीकरवर बोलत म्हणतात, नवाब साहेब, वेळ मिळाला का फोन करायला? कुठे होतास? रात्रभर आम्ही सगळे किती काळजीत होतो. आत्ताच घरी ये. सूरज म्हणतो, सॉरी आजोबा, मी नाही येत. मी माझ्या मित्रासोबत आहे. तो खूपच त्रासात आहे. अभिमान म्हणतात,
मित्रासोबत होतास तर एकदा सांगता आलं नसतं का? सूरज म्हणतो, आजोबा, टेन्शनमध्ये लक्षातच आलं नाही. अभिमान म्हणतात, लक्षात आलं नाही की सांगायचं नव्हतं. आता लगेच घरी ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. सूरज म्हणतो, सॉरी आजोबा, सध्या माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही, मी येणार नाही. आदित्य मागून सगळं ऐकत होता. तो जवळ आला आणि सूरजच्या खांद्यावर हात ठेवला. सूरज वळून पाहतो. आदित्य म्हणतो, सूरज, तू घरी जा. तुझ्या घरी सगळे चिंतेत आहेत. तुला काल रात्रीच घरी जायला हवं होतं. सूरज म्हणतो, पण तुला एकटं सोडून? आदित्य म्हणतो, तुला माझी शपथ. सूरज म्हणतो, ठीक आहे, मी जातो. अंबर, मला माहिती मिळाली तर सांग. अंबर म्हणतो, ओके, तू घरी जा. दोघे एकमेकांना मिठी मारतात. सूरज निघून जातो. आदित्य एका गाडीत बसतो आणि त्याचा ड्रायव्हर गाडी घेऊन निघतो. सूरज म्हणतो, येतोय आजोबा, असं म्हणत फोन ठेवतो. अभिमान म्हणतात, थांब सूरज, हा तर आदित्य राणाचाच आवाज होता. सूरज, तू रात्रभर त्याच्याच घरी होतास? तो कधीपासून तुझा मित्र झाला? सूरज म्हणतो, सगळं तुमच्याच कृपेने. काका, हे अजून विचारू नका, नंतर सांगेन, मी फोन ठेवतो, असं म्हणत त्याने फोन ठेवला. अर्ध्या तासात तो घरी पोहोचला. सगळे हॉलमध्ये उभे होते. अभय म्हणतात, सूरज आलाय. बाबा, आता त्याला जास्त प्रश्न विचारू नका, तो आधीच खूप तणावात आहे. राम दुलारी म्हणते, अभय, आम्हीही रात्रभर काळजीत होतो, पण ठीक आहे, काही विचारत नाही. सूरज, तू आधी फ्रेश हो, मग आमच्यासोबत नाश्ता कर. नंतर तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. अभय म्हणतात, आई, ही काही बोलायची वेळ आहे का? प्लीज. राम दुलारी म्हणतात, हो, हीच वेळ आहे. सूरज, तू फ्रेश होऊन ये. सूरज म्हणतो, काय गरजेचं बोलायचं आहे ते आत्ताच सांगा, मी नंतर फ्रेश होईन. अभिमानजी म्हणतात, अभय, अगदी बरोबर म्हणतो आहे, आमचं बोलणं तितकं महत्त्वाचं नाही. सूरज, तुझा मित्र अस्वस्थ का आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण तूही अस्वस्थ आहेस. आमचं मूल अस्वस्थ आहेस, त्याची चिंता कमी करणं महत्त्वाचं आहे. सूरज, काय झालं मिस्टर आदित्यला? त्याच्या घरी सगळं ठीक आहे ना? सूरज म्हणतात, काहीच ठीक नाही आणि तुम्ही ती चिंता कमी करू शकणार नाही, म्हणून मी फ्रेश होऊन परत आदित्यकडे जाणार आहे. ललिता म्हणते, सूरज बेटा, पण तरीसुद्धा सांग ना. सूरज म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी ऐकून काय करणार? तुम्हाला कदाचित काही फरक पडणार नाही, पण मला खूप फरक पडतोय, मला खूप त्रास होतोय, हे तुम्ही समजू शकणार नाही. अभय म्हणतो, का नाही समजणार? आम्हीही माणूस आहोत, सांग. सूरज म्हणतो, काका, आदित्यची बायको आहे ना, काल सकाळी कुणीतरी तिचं अपहरण केलं. सूरजने अपहरणाबद्दल सगळं सांगितलं. हे ऐकून अभयही चिंतेत पडले. अभय म्हटले, ही तर खूप टेन्शनची गोष्ट आहे. आदित्यची बायको खूप छान आहे, तिच्यामुळेच आपल्याला दोघांना जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं गेलं. देव करो ती सुरक्षित सापडो. सूरज, मीही तुझ्यासोबत येतो, तू फ्रेश होऊन ये. ललिता मनात म्हणते, सूरजने इतक्या लवकर आदित्य राणाला आपला मित्र मानलं? मित्राच्या पत्नीसाठी इतका बेचैन? जो मुलगा मोठ्यांसमोर डोकं वर करत नव्हता, तो आज सरळ आजोबांना उलट बोलतोय. सूरज न्हायला आपल्या खोलीत गेला. थोड्याच वेळात खाली आला. सूरज म्हणतो, चला काका. अभय म्हणतात, बेटा, आधी नाश्ता तरी करून घे, तू काल रात्रीसुद्धा काही खाल्लं नसेल. सूरज म्हणतो, हो काका, पण मला भूक नाही आहे. अभय म्हणतात, अन्न न खाल्ल्याने आयरा सापडणार आहे का? चल जेवून घे, मग जाऊ. सूरज म्हणतो, ओके काका. त्याला खरं तर इच्छा नव्हती, पण काकाच्या आग्रहामुळे तो डायनिंग टेबलवर बसला. सकाळी 9 वाजेपर्यंत आयरा आंघोळ करून तयार झाली होती. तिने स्वतःचेच कपडे घातले. चांदणीच्या सांगण्यावरूनही तिने कपडे बदलले नाहीत. कोणताही मेकअप न करता ती बेडवर शांत बसून होती. हिराबाई खोलीत आली. तिने आपल्यासोबत आणलेला घागरा बेडवर न घातलेला पाहिला आणि चिडून ओरडली, मी काय सांगितलं होतं चांदणी? ह्या कामाची जबाबदारी तुला दिली होती. हा घागरा हिने का नाही घातला आणि हिचा मेकअप का नाही केला? आयरा उभी राहिली. आदित्यसोबत राहून राहून तिच्यात खूप धैर्य आलं होतं. आता ती फारसं कोणाला घाबरत नव्हती. तिला माहीत होतं की तिने काही बोललं नाही तर चांदणीवर हिराबाईचा राग फुटेल. आयरा म्हटली, चांदणीशी काय बोलतेस? मला सांगायला भीती वाटते का? तू कितीही प्रयत्न कर, पण मी तुझ्या या रंगमहालातली वेश्या बनणार नाही. मी तुझ्या आणलेल्या कपड्यांना हातही लावणार नाही. पण हो, मेकअपबाबत मात्र तुझं ऐकलं आहे. पहा, माझ्या मांगात माझ्या पतीच्या नावाचा सिंदूर आहे, जो माझा सर्वात मोठा शृंगार आहे. हिराबाईने तिच्या मांगात सिंदूर पाहिलं आणि हे पाहून ती अजूनच चिडली. ती तिला मारण्यासाठी पुढे आली, पण मध्ये चांदणी आली. चांदणी म्हणते, ताई, मी समजावते तिला.
नवीन आहे ना अजून, तुमच्या रागाला ओळखत नाही. जश्न संध्याकाळी आहे. संध्याकाळी बघा, अगदी तसं तयार करून आणेल जसं तुम्हाला हवं आहे. आता तिला एकटीला राहू द्या, तुम्ही जा. हिराबाई म्हणते, ठीक आहे, हिला काहीतरी खायला प्यायला द्या. संध्याकाळी हिच्या चेहऱ्यावर तेज पाहिजे. चांदणी म्हणते, हो मिळेल. हिराबाई निघून जाते. चांदणी म्हणते, काय करते सायरा? हिराबाईला असं उत्तर देऊ नकोस, ती तुझ्यावर कडक नजर ठेवेल. मग तू पळूही शकणार नाहीस. आयरा म्हणते, मला राग आला होता. चांदणी म्हणते, तू शांतपणे बस, मी थोड्या वेळात येते. आयरा घाबरून म्हणते, कुठे चाललीस, मला एकटीला सोडून? चांदणी म्हणते, अगं आता तर एकदम वाघिणीसारखी डळकाळी फोडत होतीस आणि आता मात्र पाण्यात भिजलेल्या मांजरीसारखी शांत झालीस. मी येतेच. आयरा म्हणते, ओके. आदित्य घरी अस्वस्थपणे बसला होता. सुनैनाने मालतीला सांगून नाश्ता तयार करवला. ती आदित्यच्या खोलीत गेली. अंबरही रात्रभर त्याच्यासोबत होता. सुनैना म्हणते, हे घ्या, तुम्ही दोघं नाश्ता करून घ्या. आदित्य बेडवरून उठत म्हणतो, सुनैना, अंबरला नाश्ता दे आणि तूही कर, मला भूक नाही. सुनैना म्हणते, पण आदित्यजी, तुम्ही काल रात्रीही काही खाल्लं नाही. अशा उपाशी पोटी आयराला शोधायला निघालात तर, आणि आयराला हे समजलं तर तिला वाईट वाटेल. काहीतरी खा ना आयरासाठी, तुम्हाला तिची शपथ. आदित्य म्हणतो, सुनैना, मी खाईन, पण कसं सांगू, आयराने माझ्या आठवणीत काही खाल्लं असेल की नाही काहीच कल्पना नाही. असं म्हणत तो सोफ्यावर उतरलेला चेहरा करून बसला. सुनैना म्हणते, तिने सुद्धा काहीतरी खाल्लं असणारच. हिराबाई तिला उपाशी ठेवणार थोडीच. असं म्हणत तिने दोघांच्या प्लेटमध्ये नाश्ता वाढला. चांदणी आयरासाठी ब्रेड बटर आणि फळं घेऊन आली. चांदणी म्हणते, आयरा घे, नाश्ता कर. आयरा म्हणते, मला नाही खायचं. चांदणी म्हणते, पाहिलंस ना आयरा, नाश्ता करावाच लागेल. हिराबाईसाठी नाही तर निदान आदित्यसाठी तरी. जर तू काही खाल्लं नाही तर तब्येत बिघडेल आणि हे आदित्यला बिलकुल आवडणार नाही. चल खा, फक्त आदित्यसाठी. आयरा हसत म्हणते, चांदणी म्हणते, व्हेरी गुड. सूरज इकडे अभयसोबत आदित्यच्या घरी निघाला होता. अभय गाडी चालवत होता. सूरजच्या मनात आलं की आता अभयला आयराचं सत्य सांगून टाकावं. अंजाम काहीही असो, पण एका वडिलांचा हक्क असतो सत्य जाणून घेण्याचा. म्हणून त्याने एक मोठा श्वास घेतला आणि अभयकडे पाहिलं. अभय म्हणतात, काय झालं बेटा, तुला काहीतरी सांगायचं आहे ना? सूरज म्हणतो, तुम्हाला कसं समजलं? अभय म्हणतात, कारण तू नेहमी असंच करतोस, काही सांगायचं असतं तेव्हा आधी मोठा श्वास घेतोस. आता सांग. सूरज म्हणतो, काका, मी तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं ना? अभय म्हणतात, हो बरोबर. सूरज म्हणतो, मला वाटतं आता ते सांगून टाकावं. तर ऐका, आदित्यची पत्नी आयरा, ती तुमची आणि मेघा काकूची लव्ह चाइल्ड आहे. हे शब्द अभयच्या कानावर पडताच त्याने गाडी लगेच साईडला लावली. अभयने गाडी एका साईडला उभी केली. त्यांच्या डोळ्यात आनंदापेक्षा जास्त आश्चर्य होतं. ते काही क्षण सूरजकडे पाहत राहिले. सूरजने पुन्हा आपली गोष्ट सांगितली. सूरज म्हणतो, झाला ना तुम्हाला आनंद? मी खरंच सांगतोय, आयरा ही तुमची आणि मेघा काकूची मुलगी आहे. अभय म्हणतात, तुला ही गोष्ट कशी समजली? सूरज म्हणतो, स्वतः आयराने सांगितलं. तिच्याकडे तुमचा आणि मेघा काकूचा एक फोटो आहे. त्याच फोटोमुळे तिला आपल्या वडिलांचा पत्ता लागला. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आयराने तुमची बाजू घेतली, कारण तुम्ही तिचे वडील आहात. तिच्या नवऱ्यामुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागू नये म्हणून तिने आदित्य आणि अंबरला समजावलं की तक्रार मागे घ्या. अभय म्हणतात, पण ती तर, असं म्हणत थांबला. सूरज म्हणतो, काय ती तर काका? अभय म्हणतो, पण ती तर तिच्या आईसोबत मरून गेली होती ना. ब्रेक फेल झाले होते, कार थेट डोंगरावरून दरीत पडली होती. सूरज म्हणतो, हो, पण दोघांच्याही मृतदेह कधी सापडले नाहीत. आणि काका, तुम्ही त्यांना शोधायचा प्रयत्नही केला नाही. अभय म्हणतो, केला होता. 6 महिने दररोज पोलीस स्टेशनचे फेरे मारले. प्रत्येक वेळी विचारायचो, माझी मुलगी आणि मेघाचं काहीतरी कळालंय का? आणि दरवेळी उत्तर यायचं, नाही. सूरज, तूच सांग, मी किती प्रेम करत होतो मेघावर. तिच्या आठवणीत मी पुन्हा कधीही मूल होईल याचा विचारही केला नाही. मला तर पुन्हा लग्नही करायचं नव्हतं, पण तुझ्या आजीच्या आग्रहामुळे लग्न केलं. सूरज म्हणतो, काका, त्या अपघातात मेघा काकू नाही सापडल्या, पण आयरा वाचली. तिचा मामा तिला घेऊन गेला. ती तुमचा द्वेष करते, चिडते, कारण तिच्या मते तुम्ही तिला सोडून दिलं. ती कधीच नाही म्हणाली की तुम्ही तिचे वडील आहात. सगळं स्पष्ट झाल्यावर अभयच्या चेहऱ्यावर एक सौम्य हास्य उमटलं. अभय म्हणतात, ती द्वेष करत नाही. जर ती तसं करत असती तर हॉस्पिटलमध्ये आपल्या बाजूने काहीच बोलली नसती. ती फक्त दुखावली आहे.
चुकीचं समजली आहे की तिच्या वडिलांनी तिला टाकलं. तिला काय माहीत की मला तर तिच्या जिवंत असण्याचाच काही अंदाज नव्हता. सूरज, हे खरंच फार सुंदर सरप्राईज होतं. पण माझं नशीबच असं आहे किंवा देवाने मला कधी माफ केलं नाही. म्हणूनच जेव्हा मला माझ्या मुलीबद्दल कळालं तेव्हापर्यंत माझी गुडिया किडनॅप झाली होती. पण ती सुखी आहे हे समजून खूप समाधान वाटतं. तिच्या वडिलांसारखा कोणी मिळाला नाही, पण आदित्यसारखा नवरा मिळाला जो तिच्यावर जीव टाकतो. सूरज म्हणतो, काका, आयराची मैत्रीण रावी सांगत होती तिच्या मामीने आणि त्यांच्या मुलांनी तिच्यावर खूप अत्याचार केले. तिला खूप त्रास दिला. आयराने आपली सगळी स्वप्न, इच्छा सगळं संपवून टाकलं. पण वरच्या देवाने तिच्यासाठी आदित्यसारखा जोडीदार पाठवला. आदित्यने तिला स्वतःसाठी जगायला शिकवलं. रावी सांगत होती, आदित्य खूप चांगला माणूस आहे. अभय म्हणतो, त्यांचं लग्न कसं झालं? तेव्हा सूरजने रावीच्या बोलण्यावरून सगळी गोष्ट अभयला सांगितली. हे सगळं ऐकून अभयच्या डोळ्यात पाणी आलं. अभय म्हणतो, माझ्या चुकीमुळे 19 वर्ष माझ्या गुडियाने इतका त्रास सहन केला. लोकांचे तिरस्काराचे बोल ऐकले. रोज थोडं थोडं मरत जगली. आता मला माझ्या पापांबद्दल अधिकच अपराधी वाटतं. मी देवाकडे प्रार्थना करतो, जे काही मी केलं तसं कुणालाही करावं लागू नये. कारण आपल्या चुकीची शिक्षा स्वतःला नाही तर आपल्या लेकरांना भोगावी लागते. मी आयराच्या माफीच्या लायक नाही. मी तिच्या तिरस्कारालाच पात्र आहे. ती नाहीच म्हणत असेल की मला तिच्याबद्दल काही कळू नये तर नाही करणार. सूरज, तू कधीच सांगू नकोस की तू मला सांगितलं होतंस. मीच प्रयत्न करीन तिच्या मनातला तो गैरसमज दूर करण्याचा. सूरज म्हणतो, पहिल्यांदा भेट तर होऊ द्या. अभय म्हणतो, हो सूरज, थँक्यू सो मच. मी आज खूप आनंदी आहे. बस एकदाच माझी गुडिया पुन्हा भेटावी तर ही आनंददायक भावना दुप्पट होईल. तेवढ्यात सूरजचा फोन वाजला. फोन अंबरचा होता. त्याने झपाट्याने उचलला. सूरज म्हणतो, हॅलो अंबर, काही अपडेट? अंबर म्हणतो, हो, पोलिसांनी त्या ड्रायव्हरला पकडलंय. त्याने सांगितलं की त्याने तिघांना प्रेमनगरमध्ये सोडलं होतं. तिकडे पोलीस निघालेत. आम्हीही निघालोय. मी तुला पूर्ण पत्ता पाठवतोय, तू तिकडे ये. सूरज म्हणतो, ओके. पोलीस तिथे पोहोचले. त्यांच्या मागोमाग आदित्यही आपल्या गाड्यांसह तिथे पोहोचला. पण तिथे जे दृश्य होतं ते पाहून सगळे चकित झाले. त्या पत्त्यावर कुणीच राहत नव्हतं. तो जुना घर बंद होता, मोळकळीस आलेला. हे पाहून आदित्य संतापला आणि थेट पोलिसांवरच भडकला. आदित्य म्हणतो, हे सगळं काय आहे इन्स्पेक्टर? हा काही विनोद नाही आहे. माझी बायको किडनॅप झाली आहे आणि तुम्ही इकडं तिकडं फिरवताय. इन्स्पेक्टर म्हणतात, सर, त्या ड्रायव्हरने आम्हाला हाच ॲड्रेस दिला होता. अंबर म्हणतो, त्याने तुम्हाला खोटा ॲड्रेस दिला आहे. इन्स्पेक्टर साहेब, काहीही करा, पण त्याच्याकडून खरा ॲड्रेस काढा. इन्स्पेक्टर म्हणतात, खोटा ॲड्रेस देऊन त्याने आपली शिक्षा दुप्पट करून घेतली आहे. काळजी करू नका. 3rd डिग्री टॉर्चर दिलं की सगळं सांगेल. आदित्य म्हणतो, ओके, पण लवकर करा. आता तर दुपार झाली आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, थँक्यू सर. सुनैना म्हणते, तुम्ही काही असं काम करा की आम्हीही तुम्हाला थँक्यू म्हणू शकू. इन्स्पेक्टर म्हणतात, शुअर मॅडम. पोलीस तिथून निघून गेले. त्याच्यानंतर अभय आणि सूरज आले. आदित्य निराश होऊन गाडीच्या बाजूला उभा होता. त्यांना पाहून ते जवळ आले. सूरज म्हणतो, अंबर, काय झालं? तुम्ही सगळे असे का उभे आहात? आयराचा काही पत्ता लागला का? अंबर म्हणतो, त्या ड्रायव्हरने खोटा ॲड्रेस दिला होता. सूरज म्हणतो, काय? आता काय करणार? आदित्य म्हणतो, ते लोक पुन्हा विचारणा करत आहेत. सुनैनाने अभयला पाहिलं आणि डोक्यावर स्कार्फ ठेवून नमस्कार केला. सुनैना म्हटली, नमस्ते काका. अभय म्हटले, आयुष्यमान भव. हीच का सुनैना? सूरज म्हणतो, हो काका. अभय म्हणतात, तुझी पसंती फारच छान आहे. अंबर म्हणतो, सर, आपण घरी जाऊ? आदित्य म्हणतो, सुनैना म्हणते, 1 मिनिट आदित्यजी, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी एक सुचवू का? आपण पोलिसांची मदत घेतच आहोत, पण मी अजून एका व्यक्तीची मदत सुचवू इच्छिते, जर तुम्हाला योग्य वाटलं तर. आदित्य म्हणतो, आयरासाठी मी प्रत्येक सूचनेला होकार देईन, मग ते काहीही असो, इव्हन इल्लिगल. अभय आयरासाठी आदित्यच्या प्रेमाकडे पाहत भावूक झाला. सूरज म्हणतो, असं काय सुचवत आहेस? सुनैना म्हणते, घाबरण्यासारखं काहीही नाही. आपण ज्या व्यक्तीची मदत घेणार आहोत ती पण पोलिसांचीच मदत करते. अंबर म्हणतो, कोण आहे ती? सुनैना म्हणते, माझी एक फ्रेंड इथेच राहते. ती एका गँगला ओळखते, अग्नी गँग. ऐकलंय ना? त्यांनी अनेक कोठे बंद केलेत आणि शेकडो मुलींना वैश्यालय व्यवसायातून मुक्त केलं आहे. त्यांचं नेटवर्क पोलिसांपेक्षा वेगवान आहे. आदित्य म्हणतो, ठीक आहे, मग उशीर कसला? तुझ्या फ्रेंडकडून त्या गँगचं लोकेशन विचार. सुनैनाने फोन लावला. हॅलो शेफाली, तू मला अग्नी गँगबद्दल सांगितलं होतंस ना? तू त्यांचा ॲड्रेस देऊ शकतेस का?
आम्हाला त्यांच्या मदतीची गरज आहे. शेफाली म्हणते, का नाही? अग्नी गँग नेहमीच मदतीसाठी तयार असते. तू माझ्याकडे ये, मग मी तुला तिथं घेऊन जाते. सुनैना म्हणते, ओके, आम्ही येतो, बाय. फोन कट केला. आदित्य म्हणतो, सुनैना, आपण लवकर तुझ्या फ्रेंडकडे जाऊ. सगळे गाडीत बसले आणि सुनैनाने त्यांना आपल्या मैत्रीण शेफालीच्या घरी नेलं. थोडं पुढं गेल्यावर गल्ल्या आल्या, त्यामुळे सगळ्यांनी गाड्या पार्किंगमध्ये लावल्या आणि सुनैनाच्या मैत्रिणीच्या घरी जायचं म्हणून पायदळ गल्ल्यांतून चालायला सुरुवात केली. काही वेळातच सगळे शेफालीच्या घरी पोहोचले. शेफाली त्यांना पायदळच आणखी आत घेऊन गेली. तिने एका 3 मजली इमारतीबाहेर थांबत डोअरबेल वाजवली. आतून रज्जोने दरवाजा उघडला. रज्जो म्हटली, शेफाली, काय झालं? आणि हे सगळे लोक कोण आहेत? शेफाली म्हणते, रज्जो दीदी, हे सगळे तुमच्याकडून मदत मागायला आले आहेत. रज्जो म्हणते, कसली मदत? अग्नी दीदी तर सध्या इथे नाही आहेत. काय काम आहे? बघ, काही खूप गरजेचं असेल तरच सांग, कारण दीदी खूप मोठ्या ऑपरेशनची तयारी करत आहेत. एखादं लहान सहान काम असेल तर नंतर ये. शेफाली म्हणते, रज्जो दीदी, त्यांचं कामही खूप लेव्हलचं आहे. लहान सहान प्रॉब्लेम नाही आहे. रज्जो म्हणते, मग चला आत या. सगळे आत आले. सर्वांना बसायला सांगितलं. रज्जोने आदित्य राणाला ओळखलं आणि हसत म्हणाली, आपण आदित्य राणा ना, ते बिझनेस टायकून? अंबर म्हटले, हो बरोबर. रज्जो म्हटली, वा, एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनला आमची गरज? आदित्य काहीच बोलला नाही. असहाय्यतेने गप्प राहिला. शेफाली म्हटली, रज्जो दीदी, तुम्ही त्यांची चेष्टा करताय. रज्जो म्हणते, अरे नाही ग, तसं काही नाही. माझं म्हणणं वेगळंच होतं. मी म्हणत होते की हे एवढे श्रीमंत आहेत, पोलिसांशी त्यांचे चांगले संबंध असतील. आदित्य म्हणतो, हो, पण तुमचं नेटवर्क पोलिसांपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे, म्हणूनच मी तुमच्याकडे मदतीसाठी आलो आहे. मला माझी पत्नी आयराला वाचवायचं आहे आणि हे काम तुम्ही खूप चांगलं करू शकता. रज्जो म्हटली, थँक्यू आमचं एवढं कौतुक केल्याबद्दल. आम्ही नक्कीच मदत करू. फक्त तुम्हाला 1 तास थांबावं लागेल. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आयराबद्दल सविस्तर सांगा. अग्नी दीदी येतीलच. आणि खरं सांगायचं तर आयरा हे नाव खूपच छान आहे. आमच्या अग्नी दीदीला आवडेल. आदित्य म्हणतो, थँक्यू. रज्जो म्हणते, चेतना, पाहुण्यांसाठी चहा घेऊन ये. आदित्य म्हणतो, नाही, त्याची काही गरज नाही आहे. रज्जो म्हणते, अरे सर, मी समजू शकते. तुम्हाला भूक-तहान काही वाटत नाही आहे, पण आता तुम्ही आमच्याकडे आहात. निश्चिंत व्हा. चहा प्यायल्यावर मूड फ्रेश होईल आणि मग सगळं व्यवस्थित सांगा. आदित्य म्हणतो, ओके. रज्जो म्हणते, चेतना, चहा घेऊन ये आणि तुम्ही सविस्तर सांगा, नेमकी समस्या काय आहे. आदित्य म्हणतो, माझी पत्नी आयराला एका हिराबाई नावाच्या बाईने किडनॅप केलंय. रज्जो म्हणते, काय? हिराबाई? छे छे, ती स्वतःशीच डोकं हलवत म्हणाली. सगळेजण तिला आश्चर्याने पाहू लागले. शेफाली म्हटली, रज्जो दीदी, तुम्ही असं का बोलताय? तुम्हाला हिराबाईबद्दल माहीत आहे का? माहीत असेल तर त्यांनी ज्यांना किडनॅप केलंय त्यांना परत आणा. रज्जो म्हणते, हिराबाई ही काही सामान्य हरामखोर बाई नाही. ती उच्च दर्जाची धंदेवाली आहे. तिला पकडणं सहज शक्य नाही. पण डोंट वरी, आम्हीही काही कमी नाही. आणि मी असं बोलले कारण आज रात्रीच आम्ही हिराबाईच्या गोठ्यावर छापा मारणार होतो. आणि तुम्ही सांगताय की आयरा किडनॅप झाली आहे, म्हणजेच आज रात्री ज्या मुलीची बोली लागणार आहे ती तुमची बायको आहे. आदित्य घाबरत म्हणतो, बोली? रज्जो म्हणते, हो. हे कोठेवाले लोक काय करतात माहीत आहे? जेव्हा त्यांच्या कोठ्यावर एखादी नवी आणि सुंदर मुलगी येते ना, तेव्हा रात्री छोटासा जल्लोष करतात, ज्यामध्ये श्रीमंत अय्याश लोक येतात. त्या रात्रीनंतर त्या मुलीचं आयुष्य संपतं. पण काळजी करू नका, अजून रात्र होईपर्यंत वेळ आहे. आणि आमच्या अग्निदीदींनी शपथ घेतली आहे की आज ती हिराबाईचा कोठा उद्ध्वस्त करणार. जर तुम्ही तिकडे आले नसतात तरीही उद्या तुमची पत्नी परत आलीच असती, कारण आज सकाळीच आमच्या खबऱ्यांनी आम्हाला हिराबाईचं ठिकाण सांगितलं होतं. अग्निदीदी त्यासाठी निघाल्यात. कुठं गेल्यात हे मी सांगणार नाही. आदित्य म्हणतो, चालेल आणि थँक्यू. तुम्हीही हिराबाईच्या मागे लागले आहात हे ऐकून दिलासा वाटला. चेतना म्हणते, रज्जो दीदी, चहा. रज्जो म्हणते, सगळ्यांना चहा दे, मी जरा अग्निदीदीला फोन करून तुमच्याबद्दल सांगते. अभय म्हणतात, जी धन्यवाद. दरम्यान अग्निकोठ्याच्या बाहेर काळ्या जीन्समध्ये, काळ्या जॅकेटमध्ये तोंड झाकून उभी होती. तिच्यासोबत माधव नावाचा एक चोर होता. अग्नी म्हणते, पहा माधव, तू माझ्यासाठी आधीही खूप कामं केली आहेत. हे कामसुद्धा व्यवस्थित पार पाड. माधव म्हणतो, पण मॅडम, हे दिवसाची वेळ आहे. अग्नी म्हणते, हीच तर तुझ्यासाठी खरी परीक्षा आहे. रात्री तू खूप तिजोरी फोडल्याच, आता दिवसा फोडून दाखव. तिजोरीत जे काही असेल त्यात अर्ध तुझं आणि अर्ध गरिबांचं. बऱ्याचदा लोक घराचा नकाशा तिजोरीत ठेवतात. तिने सुद्धा ठेवला असेल,
मला तो नकाशा हवाय. काम कठीण आहे पण अशक्य नाही. आणि हे पाप नाही. तू कुणाच्या मेहनतीचे पैसे चोरत नाही आहेस. हिराबाईसारख्या पापी माणसाची कमाई योग्य जागी लागेल. माधव म्हणतो, बस मॅडम, तुम्ही इथेच थांबा. मी तिच्या डोळ्यातून कसा सुरमा काढतो ते बघा. अग्नी म्हणते, ओके. अग्नीने स्कूटीमधून एक दोरी काढून माधवच्या हातात दिली आणि स्वतः स्कूटीवर बसली. माधव आपल्या कामाला लागला. त्याचवेळी अग्नीच्या मोबाईलची रिंग वाजली. कॉल रज्जोचा होता. अग्नी म्हणते, हॅलो रज्जो, काय झालं? रज्जो म्हणते, दीदी, हिराबाईच्या कोठ्यावर एक नवीन मुलगी अडकली आहे. तिचं नाव आयरा आदित्य राणा आहे. अग्नी म्हणते, आयरा? तुला कसं कळालं? रज्जो म्हणते, नाही, त्या मुलगीचा नवरा आदित्य राणा आपल्याकडे मदतीसाठी आला आहे. तोच बिझनेस ऐकून आदित्य राणा. मी त्याला वचन दिलंय की आम्ही आयराला काही होऊ देणार नाही. अग्नी म्हणते, ही तर खूपच चांगली बातमी आहे. तू त्यांना अडवून ठेव. रज्जो म्हणते, अडवून ठेवायचं तर ठीक आहे, पण मी सांगितलं तरी हे जायचे नाहीत. अग्नी म्हणते, ठीक आहे, आपण त्यांना आपल्या प्लॅनमध्ये सामील करू. मी तुला सांगते काय करायचं. 2 तासांत परत येते. रज्जो म्हणते, ठीक आहे, लवकर ये. माधवने काम पूर्ण केलं. अग्नी म्हणते, हो, तो कोठ्याच्या छतावर चढलाय. एकदा तिजोरी मिळाली की उघडणं म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा खेळ आहे. रज्जो म्हणते, ओके दीदी, मी फोन ठेवते. रज्जोने फोन ठेवला. ती आदित्यकडे आली आणि अग्नीचा पूर्ण प्लॅन आदित्य, सूरज आणि अंबरला सांगितला. सगळे सहमत झाले. तर आता अग्निदिदी आयराला हिराबाईच्या तावडीतून सोडवू शकतील का हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या 2 भागांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.